हुड़केश्वर थाना क्षेत्र में हुई घरफोड़ प्रकरण का खुलासा करते हुए पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर उसके पास से 1,35,000 रुपए का माल बरामद किया है। आरोपी ने नाबालिग साथी के साथ मिलकर ये वारदात को अंजाम दिया था। गुन्हे शाखेच्या युनिट 5 पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या नवरात्र सणाच्या अनुषंगाने तसेच रेकॉर्डवरील घरफोडी वाहन चोरीच्या गुन्हेगारांची चेकिंग मोहिमेअंतर्गत हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुलेलाल गार्डनच्या समोर नारा घाट रोडवर एक इसम जो आहे निळ्या काळ्या व निळ्या रंगाच्या HF डिलक्स नंबर प्लेट नसलेल्या गाडीवर संशयितरित्या बसून असलेला मिळून आला। त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्याला ताब्यात घेतला असता त्यांनी त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा वय 23 वर्ष राहणार विजयनगर शीतलामाता मंदिराजवळ कळमना नागपूर असे सांगितले। त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले। त्याच्याकडे त्याच्या ताब्यात मिळालेल्या गाडीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही चोरी केली असल्याचे सांगितले। तसेच सदर गाडीचा वापर करून त्याचा इतर एक विधी संघर्षग्रस्त बालक साथीदाराच्या सोबत मिळून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी घरफोडी केली असल्याची कबुली दिली। त्यावरून त्याच्याकडून सदर घरफोडीतील एकूण 1,35,500 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी सागर अशोक वर्मा यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 5 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे।